भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्कस्तानला आता महागात पडलंय। मागील आठवड्याभरात अझरबैजान आणि तुर्कस्तानच्या प्रवास बुकिंगमध्ये तब्बल 60% घट झाल्याचा दावा एका तिकीट बुकिंग एजन्सीने केलाय। तर प्रवास रद्द करण्याच्या प्रमाणात 250% वाढ झाली आहे। तिकीट बुकिंग एजन्सीने आपल्या सर्व प्लॅटफॉर्मवरून तुर्कस्तानच्या जाहिराती हटवल्या आहेत। त्याचबरोबर पाकिस्तानचं समर्थन केल्यानंतर देशभरातून तुर्कस्तानावर बहिष्कार घातला जातोय। तर भारतात तुर्कस्तानच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम वेगाने सुरू आहे। व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या सफरचंदावर बहिष्कार घातला। आता तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये पर्यटनासाठी जाऊ नका अशी विनंती ट्रॅव्हल एजंटकडून करण्यात येते। पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे तुर्कस्तान विरोधात भारतीयांमध्ये संताप आहे। अनेक ट्रॅव्हल्सनी तुर्कस्तानच्या फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग्सवरही आता बहिष्कार घातलाय। जैसे ही हमें पता चला कि टर्की और अजरबैजान इस लड़ाई में गलत साइड में खड़े, ये पाकिस्तान गलत है, ये बात प्रूव हो चुकी है दुनिया में। जो उनका यूएन डेजिग्नेटेड टेररिस्ट है उसके फ्यूनरल पे पाकिस्तान की आर्मी के लोग, मिलिट्री के लोग खड़े, तो इससे साफ पता चलता है कि पाकिस्तान एक रोग नेशन है, एक टेररिस्ट को पनाह देने वाला नेशन है। उस नेशन को टर्की और अजरबैजान सपोर्ट करें, ड्रोन्स देकर, मनी देकर, ये बात एकदम क्लियर होती है कि हमें इन नेशंस के साथ काम नहीं करना चाहिए। और इसके लिए हमने एक ट्रैवल एडवाइजरी निकाली थी कि इन कंट्रीज में ट्रैवल नहीं करना चाहिए। वी वर द फर्स्ट वंस जिसने ये ट्रैवल एडवाइजरी निकाली थी। हमें बहुत खुशी है इस बात की कि हमें देखकर काफी सारी ट्रैवल एजेंसीज ने भी ये एडवाइजरी निकाली और आज के टाइम में हमारे एफर्ट की वजह से बॉयकॉट टर्की, बॉयकॉट अजरबैजान ट्रेंड कर रहा है। तर काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय। सुरक्षा दलांनी पुलवामा इथे एका दहशतवाद्याचा खात्मा केलाय। जैश ए मोहम्मदच्या आसिफ शेख या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। परिसरात आणखी काही लपल्याची माहिती असून सुरक्षा दलांनी परिसराला घेरलंय। सैन्याने पूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सैन्यांकडून घेण्यात येतोय। तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मू दौऱ्यावर जाणार आहेत। जम्मू एअरबेसवर ते जवानांची भेट घेणार आहेत। त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमध्ये कामगिरी बजावणाऱ्या जवानांचं मनोबल ते वाढवणार आहेत। जम्मू काश्मीर मधल्या सुरक्षेचा आढावाही ते यावेळी घेतील। तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार संघर्ष झाला होता आणि याच संघर्षादरम्यान पाकिस्तानमधील कोणत्याही अण्वस्त्रांना धक्का लागला नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने केलाय। लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानमधील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यातून किरणोत्सर्ग झालेला नाही असा दावा IAEA ने केलाय। पाकिस्तानमधील काही ठिकाणी किरणोत्सर्ग झाल्यामुळे अमेरिकेने पथक पाठवल्याचं वृत्तही फेटाळून लावलंय। भारतीय हवाई दलानेही आपण पाकिस्तानातील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यावर हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलं होतं। भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठा असलेल्या किराणा हिल्सवर हल्ला केल्याचा दावा केला जात होता। पण पाकिस्तानच्या न्यूक्लिअर स्टोरेज सेंटरवर भारताने हल्ला केलाय का, सरगोदामधील अण्वस्त्र साठ्यांवर भारताने हल्ला केलाय का अशी चर्चा सुरू होती। किराणा हिल्स इथे पाकिस्तानचा अण्वस्त्र साठ्याचा तळ आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं, पण आम्ही अशा कुठल्याही ठिकाणी हल्ला केलेला नाही असं वक्तव्य एअर मार्शल AK भारती यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं। The social media, the Twitter is abuzz with the fact that we hit a site called Kirana Hills, which is supposed to be the nuclear storage facility, and there is a lot of rumors about Sargodha. There are foreign analysts who've mentioned that the Sargodha attack led to certain leaks. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. तर पाकड्यांच्या नापाक कुरापती पुन्हा एकदा समोर येत आहेत।
अशातच एक नवीन माहिती समोर आली आहे। पाकिस्तानचे उद्योग मंत्री रनम तन्वीर हुसेन यांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुझम्मिल इक्बाल हाशमी यांच्या भेटीचा एक फोटो समोर आलाय। पाकचा एअरबेस मुरिदके जवळ ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी राणा तन्वीर यांनी पाकच्या लष्कर कमांडर यांची माफी मागितली आहे। तसेच लष्करी कॅम्प सरकारी खर्चाने पुन्हा तयार करणार असल्याचंही आश्वासन दिलंय। दरम्यान मुझम्मिल हाशमी ग्लोबल टेररिस्ट आहे। पाकिस्तानचे लष्कर दहशतवाद्यांना मदत करत असल्याचं पुन्हा एकदा या फोटोतून स्पष्ट होतंय। तो आज यहाँ जो हम आए हैं वो इसलिए आए हैं कि उनकी हिदायत है कि हम बताएं उनको कि यहाँ जो नुकसान हुए हैं, जिस तरह मस्जिद का हुआ है या दूसरी का इमारत का हुआ है, वो हुकूमत जो है वज़ीर आज़म साहब और आर्मी चीफ सैयद आसम अली साहब जनरल साहब वो कहते हैं हम खुद इसको दोबारा रिकन्स्ट्रक्ट करेंगे। मैं आपको ये बताना और साथ ही उनकी जो फैमिली है जो शहीद हैं या जख्मी हैं उनको पूरा लुक आफ्टर किया जाएगा, उनके फैमिली को, बच्चों को। तर पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलाय। भारताच्या हल्ल्यात पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचं नुकसान झालंय। विशेष करून पाकिस्तानच्या लष्करी तळांचं आणि एअरफील्डचं सर्वाधिक नुकसान भारताने केलेल्या हल्ल्यात झालंय। या संदर्भात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंचा दाखलाही दिलाय। दरम्यान पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा केला जात होता। मात्र आता या फोटोंवरून पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय। तर पुण्यातील व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कस्तानच्या वस्तूंवर बहिष्कार टाकलाय। यानंतर आता पुण्यातील फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे कॉल येत आहेत। हे व्यापारी पुणे पोलीस आयुक्तालयाकडे याबाबत तक्रार करणार आहेत। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे कॉल येत आहेत कारण की तुर्कस्तानातील सफरचंदावर आणि इतरही गोष्टींवर या व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता। नक्कीच प्रियंका, आपण पाहतोय की भारत पाकिस्तान युद्धाचे जे पडसाद आहेत ते आता सामान्य माणसांवर देखील उठायला सुरुवात झालेली आहे। कारण तुर्कीनं पाकिस्तानला मदत केल्याचा आरोप अनेक वेळा झाला आणि त्यानंतर पुण्यातले जे व्यापारी आहेत जे सफरचंदांची विक्री करतात तुर्कीतल्या, त्या सफरचंद व्यापाऱ्यांनी जे तुर्कस्तानमधून येणारे सफरचंद आहेत त्याच्यावरती बंदी जी आहे ती घातली होती आणि आम्ही तुर्कीचे सफरचंद विकणार नाही असा जो आहे तो पवित्रा या सगळ्या व्यापाऱ्यांनी घेतला होता। आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की हा सगळा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर थेट व्यापाऱ्याचा धमकीचे फोन सुरू झालेले आहेत। पाकिस्तानामधून हे जे सफरचंदाचे व्यापारी आहेत ज्यांनी बहिष्कार टाकला होता त्यांना आज सकाळपासून अनेक धमकीचे मेसेज आणि कॉल जे आहेत ते पाकिस्तानामधून येत आहेत। तसाच स्क्रीनशॉट आता व्यापाऱ्यांकडून आपल्याला आलेला आहे। ज्या नंबरवरनं पाकिस्तानमधून धमकी आलेली आहे तो नंबर देखील व्यापाऱ्यांनी शेअर केलेला आहे आणि त्या विरोधात आता व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करत आता हे सगळे व्यापारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना तक्रार देण्यासाठी येत आहेत। पुणे पोलीस आयुक्तांना भेटून या सगळ्या प्रकरणी माहिती जी आहे ते या आंदोलकांकडून देण्यात येणार आहे। कारण आज सकाळी 9:30 वाजल्यापासून धमकीचे फोन पाकिस्तानातून सुरू झालेले आहेत। नेमकं काय धमकी आली आहे, ज्यावेळेस पवित्रा घेतला गेला की तुर्किस्तानमधले जे सफरचंद आहेत ते आम्ही विकणार नाहीये किंवा जे ड्रायफ्रुट्स आहेत हेझलनट सारखे त्या व्यापाऱ्यांनी देखील काल अशी इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला देखील आता हे ड्रायफ्रुट्स विकायचे नाहीत आणि त्याच पार्श्वभूमीवर थेट पाकिस्तानातून या व्यापाऱ्यांना आता धमकीचे फोन येत आहेत। आता ते व्यापारी पुणे पोलीस आयुक्तांना भेटून काय तक्रार देतात किंवा काय निवेदन देतात, या धमकीच्या फोन आणि मेसेजमध्ये त्यांना काय कशा स्वरूपाची धमकी देण्यात आलेली आहे, काय नेमकं त्यांना धमकवण्यात आले, हे सगळं थोड्याच वेळात स्पष्ट होईल। पण आता हे सगळे व्यापारी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी, तक्रार दाखल करण्यासाठी येत आहेत। निश्चितच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।